हो हिरा, सांगलं मी ना घनश्याम भाऊले फोन करून. मी ना सांगलं घनश्याम भाऊले का पोरावाले सांगून दे बा, नागपंचमी झाल्यावर तुमचं घर पाहायला येतील बा पोरीवाले. तर का म्हणे मग घनश्याम भाऊ, चांगलं म्हणे का तसं? हो हिरा, आताच बोलणं झालं माझ्या घनश्याम भाऊचं फोनवर. तर घनश्याम भाऊ म्हणत होता मी आताच पोरावाले फोन केलो तर सांगलो म्हणे का नागपंचमी झाल्यावर येतील बा पोरीवाले घर पाहाले. तर पोरावाले म्हणत होते म्हणे का ठीक आहे बा, या तुम्हाला जसं जमते जेव्हा जमते तेव्हा या असं म्हणत होते म्हणे. हो ना रोशनचे बाबा, बरं झालं ना नागपंचमीच्या पहिले नाही गेलो तर आपण. आता नागपंचमी घे होऊ देऊन मग जाऊन आपल्या आरामात घर पाहिले. हो हिरा, बरोबर म्हणत आहे तू. हिरा, आपण पोराचं घर पाहायला जाऊन तर तुला कोणाला सांगायचं असेल तर सांगून ठेवजो. कोणाले म्हणजे कोणाला सांगू? हो हिरा, मी म्हणलं त्या भावाला की सांगायचं असेल तर सांगून दे म्हणलं, त्याला घेऊन जाऊन घर पाहिले पोराचं. नाही तर त्या भावाला माहिती होईन तर म्हणन का मा बहिणीनं नेलंच नाही म्हणून पोराचं घर पाहिले. हो रोशनचे बाबा, सांगून देऊ का नाही तर त्याला? हो सांगून देतो आताच फोन करून. नाही तर मग वेळेवर सांगलं तर तो म्हणून पहिले का नाही सांगली बाई म्हणून, आता काम पाळू का म्हणून. आता सांगून देतो म्हणजे तो कामावर तरी नाही जाईन, सुट्टी घेईन तर आपल्यासोबत चालन तरी पोराचं घर पाहिले. तेच तर म्हणतो मी हिरा, आताच सांगून दे बा त्या भावाला फोन करून, म्हणजे तो आपल्या कामावरून सुट्टी तरी घेईन, म्हणजे त्याला येता तरी येईन आपल्यासोबत पोराचं घर पाहिले. सांगून दे आताच फोन करून. हो ठीक आहे रोशनचे बाबा, आता करतोच त्याला थोड्या वेळानं फोन. आणि मी काय म्हणतो रोशनचे बाबा, सातूचं पीठ आणून देता का दळून? तू न गहू आणत चण्याची डाळकी भाजून ठेवली का चांगली दळून आणण्यासाठी? हो रोशनचे बाबा, आम्ही ना सगळंच चांगलं भाजभूज करून ठेवलाय. फक्त तुम्ही चक्कीवरून ते दळून आणून द्या सातूचं पीठ. देऊन दे ना तर हिरा. मग तशी आज तर चक्कीवर गर्दी असेल म्हणा, पण थांबीन मी तिथं थोडा वेळ. अजून बाजारात बी जाईन ना, का लागते उद्या पूजेसाठी सामान, नागपंचमीच्या पूजेसाठी सामान तर सांगून दे, तेही घेऊन येतो. हो रोशनचे बाबा, उद्याच्या नागपंचमीच्या पूजेसाठी तर सामान लागतेच. तर बाजारात जाण तुम्ही, तर एक काम कर जा, 2 नारळ घेऊन ये जा, आणि मोहाचे फूल घेऊन ये जा दुकानातून, आणि लाया फुटाणे अजून काय काय लागते ते सगळंच घेऊन ये जा. हो हिरा, बाजारात गेल्यावर तिथं सगळंच मिळते, काय काय लागते पूजेले सगळंच घेऊन येईन. ठीक आहे, दे मग सातूचं पीठ दळून घेऊन येतो, देऊन दे. हो देतो ना, घेऊन या दळून आणि मग बाजारात चालले जा. हिरा, हा रोशन कुठे जाते हो? दिसतच नाही, घरी तर थांबेच नाही, त्याचा पाय नाही राय घरी. कुठे जाते हा? आता त्याचं कॉलेज बी पूर्ण संपलं ना, आता कुठे कामधंदा की पाहिलं म्हणा, इकडे तिकडे टवाळक्या करून का भेटणार आहे त्याला? रोशनचे बाबा, मी तर त्याला सांगू सांगू थकली, तो काही ऐकतच नाही ना, घरी नाही राहत, नुसता फोनवरच राहते बोलत. आणि का माहित कुठं जाते, तर सकाळपासून जो निघते तर संध्याकाळीच येते. एवढं मोठं जवान पोरगा आहे, त्याला काही समजत नाही का हो हिरा? एक काम नाही करे ना, काही नाही करे, नाही घरी कोणत्या कामाची मदत करे, कुठं फिरत राहते, कुठं टवाळक्या करत राहते. थांब बरं, थांबा, दिसला म्हणजे चांगलं त्याला मी त्याचे कानच उघडतो. जा हिरा, दे लवकर, दे सातूचं पीठ आणतो दळून. म्हणजे जवान पोरगा आहे पण एका कामात मदत नाही करे. आता घरी राहिला असतात त्याच्याच जोड मी ना सातूचं पीठ दळायला नसतं का पाठवलं, बाजारात पाठवलं असतं त्याला. नाही, माच माग आहे, एवढं जवान पोरग असून काही कामाचं नाही. मलाच बुड्याला जावं लागते पुढं पुढं कुठेही. हिरा बी केव्हाची गेली तर आली नाही अजून. 5 मिनिटं झाली मी तो उभा आहो, बाजारात बी जायचं आहे. मग ए हिरा, आण ना लवकर. किती वेळ लावता हिरा? 5 मिनिटं झाली मी तो उभा आहो. हो रोशनचे बाबा, डब्यात नाही का गहूनं तांदूळ भरून देत होती भाजलेले, त्याच्यात वेळ लागला. आण दे लवकर, मग बाजारात बी जायचं आहे. घ्या. आता चक्कीवर जाताच मग थांबा लागून, मग तिकडून आल्यावर मग बाजारात जाईल. तोपर्यंत स्वयंपाकी करून ठेव, जेवण करूनच जाईन बाजारात. हो स्वयंपाक तर झालाच आहे, या तुम्ही चक्कीवरून लवकर, मग जेवण कर जा आणि बाजारात जा जा. हो येतो लवकर चक्कीवरून. काय बाई, थोडंसं काम सांगलं ते रोशनचे बाबा तर चिडचिडच करतात. त्याचंही बरोबर आहे म्हणा, आता एवढं जवान पोरग असून काही एक काम नाही करे. काम आहेत कुठं फिरायला जातील कुठं नाही, तर आता ह्या वयात तरी आपल्या बाबाला त्यांना आराम द्यावा ना, यायच्याच मागं कामं राहते. आता तो राहिला असता घरी तर चक्कीवर नाही जाता का सातूचं पीठ दळाले, तर त्याच्या बाबालाच जा लागून राहिलं. चल बाई, कपडे धुवायचे आहे, कपडे धुवून घेतो. रुपाली, मला तुला भेटल्याशिवाय ना चांगलंच नाही वाटते. असं वाटते त्याजवळच बसून राहावं, नुसतं त्यासोबत बोलतच राहावं. रोशन, मला पण तुला भेटल्याशिवाय चांगलं नाही वाटत रे. एक दिवस जरी तू भेटला नाही ना तर मला कसं तरीच वाटते, कायच्यातच मन नाही लागत. रोशन, आपण किती दिवस असंच भेटत राहून रे रोशन. आपण लग्न कधी करून रोशन? रुपाली, पहिले माझ्या बहिणीचं लग्न होऊ द्यावं लागल, तेव्हाच आपल्या दोघांनी लग्न करता येईल. रोशन, तुझे आई बाबा तुझ्या बहिणीचं लग्न केव्हा करून देणार आहेत? लवकर करून द्या ना तुझ्या बहिणीचं लग्न, म्हणजे तुझ्या बहिणीचं लग्न झाल्यावर आपल्यालाही लग्न करता येईल. कारण की रोशन, माझे आई बाबा पण माझ्यासाठी मुलं बघत आहे. एखादी मुलगा मला बघायला आला तर माझे आई बाबा त्या मुलाशी माझं लग्न लावून देतील, पण मला तुझ्याशिवाय कोणाशीच लग्न नाही करायचं आहे रोशन. हो रोशनी, मला त्या बिगर कोणाशीच लग्न नाही करायचं आहे.
मला त्याचसोबत लग्न करायचं आहे. पण रोशनी, आता मला कोणता कामधंदा नाही ना. आताच माझं शिक्षण पूर्ण झालं, पहिले मला कोणता कामधंदा करावा लागेल, तेव्हाच माझे आई बाबा माझे लग्न करून देते ना त्यासोबत. रोशन, तू लवकर कामधंदा बघ ना, म्हणजे आपण लग्न तरी करू लवकर. तुला कामधंदाच नाही राहील तर माझे आई बाबा तुझ्याशी लग्न नाही होऊ देतील माझं. रोशनी, तुला वाटते मी कामधंदा नाही पाहत आहो? मी पाहत आहो काम, पण मग मनाला एक नाही मिळून राहिलं ना, म्हणून मी काही कोणतं काम नाही करून राहिलो. रोशन, तुझ्या मनाचं काम केव्हा मिळेल तुला, आणि केव्हा आपण लग्न करून? तू लवकर काम बघ रोशन, खरंच मी खूप तुला विनंती करते. तू लवकर काम बघ, म्हणजे आपण लवकर लग्न करू. रोशन, आपलं 5 वर्षापासून एकमेकावर प्रेम आहे, पण आता मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे रोशन. मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. म्हणून तू लवकर काम बघ रोशन, म्हणजे आपण लवकरच लग्न करू. नाही तर माझे आई बाबा कोणाशी माझं लग्न लावून देतील. असं कसं कोणाशी लग्न लावून देईन ते आई बाबा? तसं जबरदस्ती करतील तर आपण पडून जाऊन रुपाली. नाही रोशन, मी माझ्या आईवडिलाची एकुलती एक मुलगी आहे. मला काही पडून वगैरे लग्न करायचं नाही आहे. मला त्याच्या संमतीनं आणि तुझ्या आईबाबाच्याही संमतीनं, दोघांच्याही संमतीनं, दोन्ही परिवाराच्या संमतीनं मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. जरी आपला प्रेमविवाह असला तरी मला सगळ्यांच्या संमतीनं लग्न करायचं आहे. रुपाली, तुला काय वाटते आपले मायबाप तयार होतील का आपल्या लग्नाले? मला तर वाटते त्याचा विरोध पत्करूनच आपल्या दोघांना लग्न करावं लागल. हो का रे रोशन, आपल्या आईवडिलाचा विरोध पत्करून आपल्याला लग्न करावं लागेल का? मग तुझे आईबाबा आपल्याला त्यांच्या घरात राहू देतील का? माझा सून म्हणून स्वीकार करतील का तुझे आईबाबा? रुपाली, माझ्या आई बाबाला मी एकुलता एक मुलगा हो ना. माई एक बहीण आहे. आता माझ्या बहिणीले त्या दिवशीच पाहाले पाहुणे आलते. आता त्या पोराचं घर पाहाले माझ्या आई बाबा जाणार आहात. आता माझ्या बहिणीचं लग्न झालं म्हणजे मग मी एकटाच राहतो ना. तर मी एकुलता एक मुलगा हो, तर माझ्या खुशीतच माझ्या आई वडिलाची खुशी काहून नाही ठेवतील तुले? आमच्या घरी त्या सून म्हणून स्वीकार करायच लागेल ताईले. चिंता नको करू तू रुपाली. हो का रे रोशन, करतील ना तुझे आईबाबा माझा सून म्हणून स्वीकार? हो रुपाली, करतील माझे आई बाबा त्या सून म्हणून स्वीकार. माझे बाबा आहे म्हणा थोडे कडक स्वभावाचे, माझी आई खूपच चांगली आहे. मग मी माझ्या आईबाबाला तयार करतो आपल्या दोघांच्या लग्नासाठी. माझे आईबाबा पण विरोध करतील म्हणा आपल्या दोघांच्या लग्नाला, पण मी पण माझ्या आईबाबाची एकुलती एक मुलगी आहे. सांगेन मी त्यांना की मी रोशनवर खूप प्रेम करते, तर मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे म्हणून. खाणं रे 5 बिस्किट, खाऊनच नाही राहिला. 2 तुकडे खाल्ले ना, बिस्किट बी नाही खाऊन राहिला. खा मग 5 बिस्किट. नाही खात. भूक नसन याले, मग अशी वरण भात चारून दिला ना, म्हणून त्याने भूक नसन. राहू दे, नाही खात म्हणते तर मग एखादी तासाने चारून देईन बिस्किट. आई, उद्याची नागपंचमी आहे तर काही सामान घे आणायला लागते का उद्यासाठी? सांगून दे काय काय लागते तर. चाललो मी बाजारात, घेऊन येतो सगळं सामान. अरे मनोज, ते बाबाच गेले बाजारात. उद्या नागपंचमीचं सगळं सामान आणतो म्हणत. राहू दे, तुला काही जायची गरज नाही बाजारात. ते बाबा गेले ना. हो काय, बाबा गेले का बाजारात? मला वाटलं नसतील गेले बाजारात, म्हणून म्हणलं चाल मी बाजारात चालला जातो म्हणलं, आणि घेऊन येतो म्हणलं काय काय लागते नागपंचमीच्या पूजेसाठी तर. अरे त्या बाबाला तिकडे बाजारात काम बी होतं म्हणे, तर दे म्हणे आणतो म्हणे उद्या पूजेसाठी सामान. तर चालले गेले तेच. येते नाही आता, खूप वेळचे गेले. बरं ठीक आहे आई, मग मी आराम करतो. हो म्हणच, कर आराम. आताच तर आला तू ड्युटीवरून, अजून का लगबगीन बाजारात जाता. जा आराम कर. मा पोराली किती काळजी आहे बापा, उद्या नागपंचमीची पूजा आहे म्हणून सामान आणायला जातो म्हणे. आताच बिचारा थकून भागून आला ड्युटीवरून. बरं झालं मनोजचे बाबा चालले गेले बाजारात, तर आणतात ते बरोबर. कावेरी, साथीचं पीठ घे, आणली का हो दळू? आणलं नाही तर का, नाही तुम्हीच नसे दळून आणून देता. आता तू घरी राहून करतोसच का झालं आणली दळून थोडीशी चक्कीवरून तर? मी कामाला जाऊन थकत नाही का? हो, तुम्ही कामाला जाऊन थकता आणि मी घरची कामं करून नाही थकत का? घरची कामंही करा, चक्कीवर भिजा, सातूचं पीठ बी दळून आणा, सगळंच करा. मी नाही थकत. आता मी सातूचं पीठ आणलं दळून. आज जा तुम्ही बाजारात, जा. फुटाणे, लाया, नारळ, पूजेचं सामान घेऊन या. उद्यासाठी लागन नागपंचमीच्या पूजेसाठी. तूच नाही चालली जाती का हो कावेरी बाजारात, आणि घेऊन येते काय काय लागते नागपंचमीच्या पूजेसाठी सामान? बंटीचे बाबा, हप्त्याचा बाजार आणाल तर मीच जातो ना. आता नागपंचमीच्या पूजेचं सामान आणायचं आहे म्हणून जा म्हणत आहो तुम्हाला बाजारात. मग मलाच जा म्हणून राहिल्या. हो, मी म्हणलं होतं आता तुला समजते काय काय लागते नागपंचमीच्या पूजेसाठी सामान. मला नाही तेवढं समजे, म्हणून म्हणलं जाती बा तू घेऊन येते. तुम्हाला तर काहीच नाही समजे. राहू द्या, मी एका कागदावर लिहून देतो तुम्हाला काय काय लागते तर. ते जे लिहून दिलं ते सगळं घेऊन ये जा. म्हणजे मलाच जावं लागत नाही बाजारात? दे लिहून दे बापा कागदावर.
दे, जे लिहून देशील ते सगळंच घेऊन येतो. पूजा, उद्या नागपंचमी आहे, तर सातूचं पीठ बनवली का तू ना? कायचं पीठ? सातूचं पीठ? मला नाही बनवता येत सातूचं पीठ वगैरे. ओ पूजा, तुला माहित आहे ना मला सातूचं पीठ आवडते म्हणून. नागपंचमीच्या दिवशी सातूचं पीठ खावं लागते ना. तुला बनवली नाही का सातूचं पीठ? हो शैलेश, तुम्हाला सातूचं पीठ आवडते तर बाजारातून विकत घेऊन ये जा. पूजा, बाजारातून विकत आणलेलं सातूचं पीठ चांगलं नाही लागत. मग आपल्या घरी तयार केलेलं सातूचं पीठ चांगलं लागते. माझ्या डोक्याला संताप नको द्या शैलेश. तुम्हाला इतकंच आवडते ना सातूचं पीठ, जा जा आपल्या आपल्या आईच्या घरी आणि खाऊन ये जा सातूचं पीठ. काऊन तू नाही बनवत का पूजा सातूचं पीठ? आईच्या घरी जाऊ मी खाले. माझे बाबा राहतील घरी तर का म्हणतील, आला म्हणतील सातूचं पीठ खाले. शैलेश, माझ्या डोक्याला फुकटचा संताप द्या नको, समजलं का? नाही ते बाबा संताप त्या डोक्याले. पूजा, उद्या नागपंचमी आहे, उद्या चांगली साडी घालजो आणि गावातल्या बायासोबत जाजो पूजा करायला मंदिरात. ना आपल्या घरी बी नागपंचमीची पूजा करायला लागते, समजली का? करून ना तर आपल्या घरी नागपंचमीची पूजा करा ना तुम्ही नागपंचमीची पूजा. जाईन मी बायांसोबत मंदिरात, साडी घालून जायचं आहे ना, त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे, घालीन साडी. ठीक आहे, घालजो, चांगली साडी घालजो. मी आता बाजारात जातो, लाया, फुटाणे, नारळ, नागपंचमीच्या पूजेसाठी काय काय सामान लागते ते सगळं घेऊन येतो. पंचफुलाबाई कुठे चालली पप्पा? अहो पंचफुलाबाई कुठे चालली व? अहो साधना चक्कीवर चालली, सातूचं पीठ दळून आणतो म्हणणं. पंचफुलाबाई सातूचं पीठ दळायला चालली का चक्कीवर? हो चालतं का तूही साधना? तू ये नाही दळायचं आहे का सातूचं पीठ? हो पंचफुलाबाई, मी सकाळीच आणलं सातूचं पीठ दळून चक्कीवरून. हो का, सकाळी आणली का साधना? मग चक्कीवर गर्दी आहे का साधना? पंचफुलाबाई मी गेलो तर जास्त गर्दी नव्हती, तरी मला अर्धा तास थांबा लागलं. पण आता दुपारून असं गर्दी, कारण उद्याची नागपंचमी आहे ना. पंचफुलाबाई तुला लागते चांगले 2 तास चक्कीवर. हो साधना, आता लागू दे, लागन तर 1 तास लागे नाही तर 2 तास लागे. आता सातूचं पीठ तर दळून आणाच लागन. पंचफुलाबाई उद्या तुम्ही जाण ना नागपंचमीची पूजा करायला, तर मला आवाज द्यायचा, आपण संगमंगत जाऊन बरं. हो साधना, शांताबाईला फोन करून सांगा लागल. इथं त्या घराजवळच जमून ना सगळ्या बाया, मग सोबतच जाऊन आपण नागपंचमीची पूजा करायला. हो पंचफुलाबाई, तसं मला टायमिंग सांगून द्यायचा, तशी मी तयारी करून ठेवीन. हो ना, आपल्या बायाचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, त्याच्यावर मेसेज टाकून देऊन कोणत्या टायमावर जाऊन बा पूजा करायला, तसं मग जम जाईल सगळ्या बाया. हो पंचफुलाबाई, तसंच कर जा, तुम्हीच टाकून द्या व्हॉट्सअपवर मेसेज. ना तूच टाकून दे ना व्हॉट्सअपवर मेसेज. आता मी चक्कीवर चाललो, मला तिथं किती वेळ होते काय होते, आणि घरी गेल्यावर विसरून जाईन तर बस राहून जाईन. म्हणून तू घरी अस ना साधना, तर एक काम कर, तूच नाही का आपल्या व्हॉट्सअपवर उद्याचा कोणत्या टायमावर जायचं काय, तर तो तसा मेसेज टाकून दे. ठीक आहे पंचफुलाबाई, मीच टाकून देतो आता व्हॉट्सअपवर मेसेज. कितीचा टायमिंग टाकू मग? 12चा टाक का? हो साधना, 12चाच टाईम टाकून दे, म्हणजे आपल्याला आपल्या घरची पहिले पूजा करायला लागेल ना, तर 12 वाजताच घरची की पूजा होतले, आपले कामंगी होतले. मग 12 वाजता जाऊन आपण सगळ्या मिळून मंदिरात पूजा करायला. 12चाच ठीक राहील, 12चाच टायमिंग टाकून दे. पण आठवणीने टाकून दे साधना, नाही तर मला जाऊ देशील चक्कीवरनं भुलून जाशील तू बी. नाही हो पंचफुलाबाई, नाही भुलत मी. आता मी अंदर जातो आणि मोबाईल घेतो आणि आता मेसेज टाकतो. पाहिजे तुम्ही घरी जाणार, तुम्हाला मेसेज दिसेल मोबाईलमध्ये. ठीक आहे बाई, जातो मी चक्कीवर, तिथेही मला किती वेळ होते किती नाही. सातूचं पीठ आजच दळून आणायचं आहे. हो जा लवकर पंचफुलाबाई, चक्कीवर जा, तिथेही वेळ होईल तुम्हाला. जा, मी टाकून देतो मेसेज. चल बाई, मी व्हॉट्सअपवर मेसेज टाकून देतो, उद्याचा 12चा टायमिंग टाकून देतो, म्हणजे सगळ्या जमतील इथं 12 वाजता. रुपाली कुठे गेलती ग? किती वेळची वाट पाहत होते बाबाला मी. आई, मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती, पण थोडा वेळ लागला. रुपाली, त्या मैत्रिणीकडे तू रोजच जातं का? तू रोजच मैत्रिणीकडे जातो असं म्हणते ना, रोज घरातून बाहेर जाते. हो आई, मला एकटीला घरी बोर होते ना, म्हणून माझ्या मैत्रिणीकडे जाऊन बसते, करते तिच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी. रुपाली, ते बाबा पाय काय म्हणत आहे, तुला बघायला एक मुलगा येणार आहे म्हणते. काय म्हणली आई? मला बघायला मुलगा येणार आहे? मी नाही करत कोणत्या मुलाशी लग्न. रुपाली बेटा, मुलगा खूप चांगला आहे, त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे, खूप श्रीमंत लोक आहे, तो मुलगा तुला बघायला येणार आहे उद्या. बाबा, तो मुलगा किती श्रीमंत असला तरी मला त्या मुलाशी लग्नच करायचं नाहीये. रुपाली, काऊन अशी बोलत आहे तू? एवढा चांगला मुलगा तुला आता बघायला येणार आहे, एवढा श्रीमंत आहे, बिझनेसमॅन आहे, आणि तू का बरं नाही म्हणत आहे? कोणी दुसरा मुलगा पाहून ठेवलाय का तू? सांगून दे बरं वेळेच्या आधी, नाहीत वेळ निघून गेल्यावर मग म्हणशील नको की विचारलं नाही आईनं म्हणून. हो आई बाबा,
मी एक मुलगा बघून ठेवला आहे, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. 5 वर्षापासून आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो, त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. हो आई, हो बाबा, माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. त्या मुलाचं नाव रोशन आहे. काय रुपाली बेटा, तुझं प्रेम आहे का त्या मुलावर? त्या मुलाचं आहे का तुझ्यावर प्रेम? का तुझंच आहे त्याच्यावर? नाही बाबा, त्या मुलाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. तो माझ्याशी लग्न करायला पण तयार आहे. हो का रुपाली, 5 वर्षापासून तू त्या मुलावर प्रेम करत आहे का? तू आम्हाला ही गोष्ट सांगितली नाही, आता सांगून राहिली. आई बाबा, मी तुम्हाला ही गोष्ट सांगणारच होती, पण तसा वेळच नाही आला सांगायचा. आज वेळ आला म्हणून सांगत आहे. कोणत्या मुलावर प्रेम करतो? तो मुलगा की चांगला आहे का? त्याच्या घरचे लोक की चांगले आहे का? बस प्रेम केल्यानंच काही होत नाही रुपाली. नाही आई बाबा, तो मुलगा खूपच चांगला आहे. त्याचं जीवापाड प्रेम आहे माझ्यावर, पण तो माझ्याशी लग्नही करणार आहे. कोणता मुलगा आहे तर चालजो बरं रुपालीची आई. आपण जाऊन त्याच्या घरी त्याच्या आई वडिलांना त्या पोरालाही भेटून घेऊन. आई बाबा, तुम्ही सध्याच आता त्या रोशनकडे, रोशनच्या घरी जा नको. त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या गोष्टी सुरू आहे सध्या. त्याच्या बहिणीचं लग्न पक्क झालं म्हणजे ना, मग आई बाबा तुम्ही रोशनच्या घरी जाण आमच्या लग्नाचं बोलायला. ठीक आहे रुपाली, आता तू जाऊ नको म्हणतं त्या रोशनच्या घरी तर नाही जात. हो दे त्याच्या बहिणीचं लग्न पक्क, मग जाऊन आम्ही त्याच्या आई वडिलांसोबत बोलाले. रजनी, उद्याची नागपंचमी आहे. समजते ना तुला नागपंचमी की काय राहते म्हणून? आता बाई, नागपंचमी म्हणजे ना तेच सापाची पूजा करतात, त्यालाच नागपंचमी म्हणतात ना. हो म्हणा, नागपंचमीच्या दिवशी नाग दिसल्यानं तर खूप शुभ मानलं जाते. पण नागपंचमीच्या दिवशी तसं सहसा दिसत नाही म्हणा नाग वगैरे. पण आपल्याला नाही का नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरी पूजा करावं लागते. त्याच्यासाठी सातू बनवतो आपण, लाया फुटाणे नारळ हे सगळं ठेवून आपण पूजा करतो. आणि मग बाया नाही का नागाचं जे घर आहे ते वारूळ तिथं जातात, तिथं नाही का दिवा लावतात, दूध ठेवतात, पूजा करतात. हो का आत्याबाई, मला माहीतच नव्हतं एवढं काही करावं लागते म्हणून. मग मी बी जाईन का उद्या वारुळाजवळ पूजा करायला? हो रजनी, आपल्या गावातल्या बाया जातात ना, शांताई जाते, त्याच्यासोबत चालली जाशील तू पण. पण साडी घालून जायचं हां, त्या उद्याच्या दिवशी खूप महत्त्व राहते बरं. साडी घाला लागते चांगली, साडी घालशील उद्या रजनी. हो ना आत्याबाई, साडी घालूनच मी पूजा करेन, तेवढं मलाही समजते. माझी आई सांगत होती, तुझ्या सासरी कोणते सण तेव्हार असले, काही पूजा असली तर तेव्हा साडी घालत जा म्हणे. मस्त गोष्टी सुरू आहे ना सासवा सुनीच्या तर. अरे आला का रे राजन कामावरून? ये. मस्त दोघी गोष्टी करून राहिल्या आणि माकडं तर रजनीचं लक्षही नाही. मग आईला दिसलो मी, पण रजनीला दिसलोच नाही. आत्याबाई नाही का, मला उद्या नागपंचमी आहे ना, तर त्याची पूजा कशी करायची, का करायची ते सांगत होत्या, म्हणून माझं लक्ष नव्हतं तुमच्याकडे. हो का आई, तू येईल उद्या नागपंचमीचं पूजा की का करायची, कशी करायची ते सांगत होती का? बरं झालं सांगली तर. इले तशी समजत बी नसन म्हणा कशी पूजा करते का करते. इन थोडी केली असन आपल्या आई वडिलाकडे पूजा. हो रे राजन, मी आता तेच सांगत होती रजनीले, इले तेवढं माहीत नसेल म्हणलं नागपंचमी काय राहते, कसे राहते, कशी पूजा करते. म्हणून तेच सांगत होती मी, उद्या बा रजनीला म्हणलं चांगली साडी घालशील म्हणलं, आणि म्हणलं गावातल्या बायासोबत तिकडे वारुळाजवळ म्हणलं पूजा करायला जाशील, आपल्या घरी पूजा करून म्हणलं, हेच सांगत होतो मी तिले. आणि नागपंचमीले कसे लाया फुटाणे सातोगी खावा लागते ते सांगत होती. आई सातूचं पीठ आणली का दळून? तुला माहिती आहे मला सातू खूप आवडते. अरे राजन, मी कालच आणलं चक्कीवरून सातूचं पीठ दळून. मला माहिती आहे मा पोराले सातूचं पीठ खूप आवडते म्हणून. उद्या खाजो मस्त पोटभर सातू. हो आई, मी तर उद्या मस्त मनभर पोटभर सातूच खाईन. आणि रजनी, मी का म्हणतो, काल आपण फिरायला नाही गेलो का 15 ऑगस्टले? तर मी तुला साडी घेऊन दिली होती, तेच साडी घालतो उद्या नागपंचमीची पूजा करून. तर हो राजनजी, ठीक आहे ना, काल घेऊन दिल्या तुम्ही ते साडी, तेच घालीन मी उद्या नागपंचमीच्या पूजेले. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.